रामकृष्ण हरी. मी अजय महाराज बारसकर. 2-3 दिवसांपूर्वी मी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि मनोज जरांगे यांच्या सामाजिक मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या प्रश्नावरून त्यांच्यावर काही आक्षेप घेतले, त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांच्या समोर काही तथ्य मांडली. आणि असं असताना मनोज जरांगे यांनी मला मी मांडलेल्या या सगळ्या मीडियाच्या माध्यमावर मांडलेल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत. मी त्यांच्यावर कोणतेही व्यक्तिगत आरोप केले नव्हते, काहीही केलं नव्हतं. मी त्यांना मराठा आरक्षण संबंधाने प्रश्न विचारले. आपण वारंवार भूमिका बदलता, आपण पलटी मारता. ज्या मुद्द्यावर समाजानं आपलं नेतृत्व मान्य केलं ते पारदर्शकपणा, तो पारदर्शकपणा आपण गमावलेला आहे. आपला अभ्यास कमी आहे, कायद्याचं ज्ञान कमी आहे. या सगळ्या मुद्द्यावर त्यांना मी काही प्रश्न विचारले. त्याचबरोबर मी त्यांना प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यातील वामनराव वाळेकर, परशुराम खुने यांनी आपल्यावर आरोप केले की जरांगे हा खोटं बोलतो, जरांगे हा फसवतो. नारायणगडावर भगवा झेंडा लावायचं सांगून आमच्या पोरांना नेलं आणि त्यांच्यावर न्यायालयामध्ये हल्ला करायला लावला. 5 वर्षाची शिक्षा झाली. जरांगेमुळे आमचं घर, आता मराठ्यांची घरं उद्ध्वस्त झाली. त्यांच्या मुलांनी आरोप आल्यानंतर सांगितलं की जरांगेंच्या आंदोलनात जाऊ नका, हे आंदोलन भरकटलेले चुकीच्या हे माझे आरोप नव्हते. हे सगळेच्या सगळे आरोप त्यांच्या 20 वर्षाच्या सहकार्यांनी केलेले होते. असे प्रश्न मी विचारल्यानंतर, आणि अधिकार आहे मला विचारण्याचा, मी 2006 पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कार्यरत आहे. पिटिशन केली, आंदोलन केली, अनेक काही गोष्टी केल्या. मी मराठा समाजाचा आहे, मला तो पूर्ण अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली. ती माफी सुद्धा त्यांची अहंकार मिश्रित होती. त्यांच्या स्वभावावर मी बोट ठेवलं. तुमचा स्वभाव अहंकारी आहे. तुमचं मीपणा, माझपणा, श्रेयवाद या सगळ्या त्यांच्या गोष्टीवर मी त्यांच्या अवगुणावर बोट ठेवलं. दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार बांधवांनी त्यांना विचारलं की ते बारसकर महाराज आहेत आणि त्यांनी असे तुमच्यावर आरोप केलेत, असं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. काय उत्तर दिले त्यांनी? मी त्यांना आपल्या समोर साक्षीला विचारतो. मी त्यांना प्रश्न विचारले, सामाजिक या मराठा आरक्षणाच्या विषयी प्रश्न विचारले. उत्तर काय दिलं त्यांनी? तो काय महाराज एका बांधवून आलाय, महाराज झालाय, तो त्याच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, त्यानं विनयभंग केलाय. 8 वर्षापूर्वी त्यानं बलात्कार केला, 7 वर्षापूर्वी त्यानं विनयभंग केला. कुठलाच आधार नाही. एक म्हणजे मला कल्पनाच नाही की अशा पद्धतीनं जरांगे खालच्या पातळीला जाऊ शकतात. याचं कारण मी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तरं जरांगेकडे नाहीत, कारण त्यांचा रस्ता चुकलेला आहे. पुन्हा त्यांनी माझ्यावर आरोप केला की जरांगे यांनी, बारसकर महाराजांनी 300 कोटी रुपयाची संपत्ती माया जमा केली आहे. एवढ्या मोठ्या उंचीवरच्या आंदोलनाच्या नेतृत्वानं पुराव्याशिवाय, तथ्याशिवाय आरोप करावेत? इतक्या मोठ्या, हे आपल्याला पटायला पाहिजे, समाजाला पटायला पाहिजे. पुन्हा त्यांनी दुसरा आरोप माझ्यावर केला की तुम्ही सरकारकडून 40 लाख रुपये घेतले. माझा सगळ्या तमाम मराठा बांधवांना आज मला 2 दिवस खूप ट्रोल केले त्यांनी. एखाद्या सज्जन माणसावर, कुणी असू द्या, मी स्वतःला असं म्हणू शकत नाही मी सज्जन आहे, मी चांगला आहे, पण एखाद्या माणसावर ज्याच्यावर पूर्वी एकही आरोप झालेला नाही, माझ्यावर एक आरोप नाही, सिंगल 1 आरोप नाही, माझ्यावर 2च आता केसेस चालू आहेत. एक शेतकऱ्यांच्या पाण्याची केस चालू आहे आणि दुसरी एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाला लाईटचा करंट बसला होता आणि त्याचा 10वा मी अहमदनगरच्या MSCBच्या ऑफिसमध्ये घातला. असे 2 गुन्हे माझ्यावर ट्रायल चालू आहेत. 2च गुन्हे चालू आहेत. ह्या माणसाने बलात्कार, विनयभंग, 300 कोटीची संपत्ती,
आणि पुन्हा 40 लाख रुपये मी सरकारकडून घेतले. माझं जाहीर सवाल आहे समाजाला की ज्या माणसाकडे 300 कोटी रुपये येतं तो माणूस 40 लाख रुपये घेईन सरकारकडून. माझी किंमत जर 300 कोटी रुपये आहे, मी सरकारकडून 40 लाख रुपये देईन. या माणसाला याला समजेनच काही. भाषा पाहिली का आपण? भाषा. मराठा समाज माझा मराठाची बोल कौतुके बरी अमृता हिने पाहिजे जिंके 80 अक्षरे रसिके मिळवीन. जो माणूस उच्च नेतृत्वाच्या पदावर असतो त्याने कशी भाषा केली पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय वागलं पाहिजे, काय बोलला आपण ऐकलं ना सगळं. आपण कसं, मला प्रश्न विचारला, मला पडला प्रश्न का अजून काय आरोप केला त्याने. माझ्यावर तर केलेच आरोप, पण तुमच्यावर सुद्धा आरोप केले. लोकशाहीमध्ये प्रसार माध्यम, वृत्तवाहिन्या, पेपर हा चौथा आधारस्तंभ मानलेला आहे. तुमच्या समोर तुमच्यावर जरंगेंनी आरोप केलाय की मला 19 वर्ष लागले, मला मीडिया मिळाला नाही. आणि ह्या महाराजाला कसं काय मिळालं मीडिया? कोणी पत्रकारांना पैसे दिले? तुमच्यावर आरोप. जे माझे पत्रकार बांधव त्या अंतरावरी सराटीला, तिथं काय हॉटेल नाही, अन्न नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, आपले लेकरं बाळ इकडे तिकडे सोडून रात्रंदिवस तिथं कधी पण हजर येतलं. मग आम्ही असंच विचारलं तुला कसा मीडिया मिळाला? अरे तुला मीडिया मिळाला नाही, तुझ्या पाठीमागा जो समाज आहे मराठा समाज, त्या मराठा समाजामुळे मीडिया तिथे आलेला आहे. त्या मराठा समाजाचे दुःख, वेदना जी तुझ्या रूपातून प्रकट होती ते मांडण्याकरता मीडिया तिथे उभा आहे. हा माणूस बेछूट झालेला आहे, बेताल झालेला आहे. आणि म्हणून मी कळकळीचं आवाहन केलं. याने पुन्हा माझ्यावर आक्षेप केला, आरोप केला की याचा आमचा काही संबंध नाही. या बारसकर महाराजाचा, बारसकर म्हणलाच नाही तो, त्याची संस्कृती नाही त्याची, त्याचा आमचा संबंध नाही. बांधवांनो, मी त्या दिवशी गेलो तिथं, मी फक्त त्याला म्हणलं पाणी पे. मी तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगरावर आलो. भंडारा डोंगरावर जो जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शानं पणित झालेला डोंगर आहे, त्या डोंगरावर माझं संस्था, माझ्या तिथला सातबारा, 17 गुंठे सातबारा माझ्या नावावर आहे. भंडारा डोंगराच्या सातबाऱ्यावर माझं नाव आहे. अनेक लोकांनी आक्षेप घेतला यांचा आमचा काही संबंध नाही. पण ज्या उतार्यावर जगद्गुरु तुकोबारायांचं नाव आहे त्याच उतार्यावर माझं नाव आहे. मी आपल्या समोर आत्मविश्वासाने, इतक्या कॉन्फिडन्सने इतकं कसं खोटं बोलणार? आमचा काही याचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीनं या जरांगेनी आरोप केल्याचा आमचा काही संबंध नाही. माझं आपल्या माध्यमातून सगळ्या समाजाला सांगणं आहे की यांनी मला बोलवलेलं आहे, मी तिथे गेलेलो नाही. माझ्याकडे पुरावे येतात, ते पुरावा मी तुमच्या समोर सादर करणार आहे. ज्या दिवशी अपमान झाला, सगळ्या लोकांना शिव्या दिल्या आणि शेवटी तुकोबारांना हा माणूस संतन फंत म्हणला, आपण सहन कसं करता? माझी देहू संस्थांच्या लोकांना विनंती आहे, ठीक आहे माझा ना आपल्या संस्थांचा याचा संबंध नाही, काय नाही, तिथल्या आर्थिक व्यवहाराचा संबंध नाही, तिथल्या कसला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा संबंध नाही, परंतु आपण कसं समर्थन करू शकता? जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग या जरांगेंच्या सांगण्यावरून बदलले जातात. केवळ हाला हा म्हणायचं, अरे मी पण मराठा आहे, मराठ्याला आरक्षण मिळावं असं मलाही वाटतं. आम्ही रात्रंदिवस कष्ट केलेले आहेत. जरांगेंनी जो आरोप केलाय त्या आरोपाचं खंडन करताना मी असं खंडनच करत नाही, मी पुरावा देणार आहे. मला तिथं बोलवलेलं आहे. जरांगेच्या आसपास जी कोर कमिटी आहे, ती टीम आहे, जे सहकारी आहेत, त्यांनी हा प्रकार पाहिला. आणि कुणालाच, कोणत्याही सज्जन, कोणत्याही सभ्य, कोणत्याही विवेकी, कोणत्याही प्रज्ञावान माणसाला जरांगे यांची भाषा, जरांगे यांनी केलेले बेछूट आरोप, त्या दिवशी त्या स्टेजवर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली दिलेल्या शिव्या, या कुणालाही सहन होऊ शकत नाही. ही आपली संस्कृती नाही, आपली भाषा नाही. हे त्यांना वाईट वाटलं सगळ्या लोकांना. जरांगेंच्या बरोबर जे काम करतात ते गावकरी असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, महाराज कालचा जो प्रकार झाला तो प्रकार, त्याबद्दल आम्ही सगळे गावकरी, या आंदोलनाची टीम आपली माफी मागतो. माझ्याकडे पुरावा आहे, मी बिगर पुराव्याचं बोलणार नाही. मी आवाहन केलं वारंवार की जरांगेंनी पुरावे द्यावेत. मी आपल्याला त्यांचा आलेला फोन, मी त्यांना विनंती केली, मला आता माझ्या जर
माझ्या अस्तित्वाचा प्रश्न झाला ना. लोक आज समाज माध्यमावर माझ्यावर अतिशय भयानक खालच्या रीतीनं, कालपर्यंत मी तुमच्याकडे प्रेस व्हायच्या आधी मी खूप चांगला होतो. मी सत्य सांगितलं समाजाला, आणि मी सत्य सांगायची, सत्याची किंमत फारच फारच असते. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या सगळ्या घरच्यांना कसं जगायचं, कसं वागायचं, हा माझा सगळ्या समाजाला प्रश्न आहे. चांगली माणसं राजकारणात का येत नाही, का येत नाही, हे चिंतन हे कारण आहे. कशाला या घाणीत जायचं, कशाला या चिखलात जायचं, कशाला सत्य सांगायला जायचं. मी आपल्या समोर तो पुरावा मांडतो की हे जे सगळे सहकारी आहेत त्यांचे, त्या सहकार्यांनी मला स्वतःहून फोन केला आणि ते काय म्हणाले, माफी मागायची कालच्या घटनेवरच मी म्हणलं आंदोलन चालू ठेवा. तुकाराम महाराज देऊ डोंगरावून आलो मी भांडारा डोंगरावून. महाराजांचा निरोप आहे, तो का म्हणे माझं धाडीने निरोप तुमची समाजाला गरज आहे, तुम्ही एक ग्लासभर पाणी प्या. अशी आम्ही सगळे सगळ्या महिला ऐका ना, माझं ऐकून घ्या ना, माझं ऐका. मी फक्त एवढंच म्हणतो, मला लगेच म्हणले काय ते संतन पंतन म्हणणं कसं सांगू, मला सांग पाहिजे म्हणतो तिकडे निघा. त्याच्या माणसाच्या पोटात आलं, तुमची गरज आहे आम्हाला म्हणून आम्ही तुम्हाला फोन करून बोलून घेतलं आणि तुमच्या सातवीपणा पाहिलं म्हणून आम्ही तुम्हाला पुढं केलं. बरोबर आहे का नाही? तुमची आमची ओळख होती का? नाही ओळख काय. आमचं सगळ्याच म्हणणं आहे की आम्ही सगळेजण माफी मागतो, पण तुम्ही इथं येणं आणि परत या आपल्या दिशा देणं गरजेचं आहे. मनोजासाठी समाजासाठी तर तुम्ही परत पुढाकार घ्या. त्या बाबतीत आम्ही फेसबुकवर वाटल्यास आम्ही आमच्या बाईट देतो की जे काय काल झालं त्या बाबतीत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. म्हणजे तुम्ही जे ट्रोल होतात, तुम्हाला जे बाकीचे कोणी काय बोलताय त्या बाबतीत होणार नाही. तुम्ही वरती साधू संत जे नाराज झाले असते तुमच्या देऊचे, त्यांनाही थोडस तुम्ही समजून सांगा. आणि शेवटी साधू संत पोटात घेतातच चुका. जे काय समाजात आम्ही सगळ्यात पूर्ण टीम आम्ही तुमची माफी मागतो. हे सोडून द्या, हे विषय असे चालत राहतात, पण समाजासाठी तुम्हाला यावं लागते. मला तुम्ही खरं नका वाटून गेल्यानंतर बरं का नाही ना पाहिलं ते तुम्ही म्हणजे त्याच्याकडे माफी मागतो. त्याच्याबद्दल सगळे क्लिप तुम्हाला पाठवून देतो मी सगळी. हा जो फोन त्यांच्या बरोबर असलेले डॉक्टर तारक, त्यांच्या बरोबर असलेले सरपंच तारक, श्रीराम भाऊ, संजू भाऊ, अनेक लोक ते सगळेजण बसले होते. आणि त्या टीमने असा गोल सगळ्यांकडे राऊंड दिला आणि माझी आणि यादव सरांची त्यांना स्वतंत्र फोन केला, त्यांची स्वतंत्र माफी. मी त्यांना म्हणलं तुम्ही आमची इथं माफी मागता फोनवर, आमचा अपमान, आमचं जे आहे तुकोबाराय असेल किंवा काय जे झालं असेल ते कुठं झाले, समाज माध्यमावर झालं, चॅनेलवर झालं, असं कसं आमचं नुकसान भरून येईल. ते म्हणले आम्ही सगळं बाईट करतो आणि फेसबुकवर टाकलं आपण ऐकलेले. माझा प्रश्न असा आहे, मी आपल्यासमोर पुरावा दिला आणि माझ्याकडं मला कालच सांगितलं मी की मला शंका आल्याबरोबर मी पुरावे जमा करायला सुरुवात केली. कारण मी वकील आहे, तसं मी महाराज आहे ना, तसं मी वकील सुद्धा आहे. मला शंका आली आणि तुम्हाला सांगतो, आम्हाला पुन्हा काय म्हणले ते, महाराज तुमची गरज आहे, तुमची गरज आहे, आम्ही तुम्हाला बोलवलंय, तुम्ही या आंदोलनाला दिशा देणं गरजेचं आहे, मनोज दादाचे प्राण वाचवणं गरजेचं आहे, तुम्ही परत या, तुम्ही परत या, तुम्ही परत या. आमचा अपमान आम्ही गिळून आम्ही परत गेलो तिथं. दुसऱ्या दिवशी परत गेलो आम्ही तिथं. चला कशासाठी गेलो आम्ही, समाजासाठी गेलो. तिथं गेल्यानंतर हा हेकड माणूस यांनी पाहिलं, त्याचं कसं सारखे सारखे गणित बदलत राहतात डोक्यामध्ये. आणि पुन्हा त्या माणसानं त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो, आमची वाट पाहत थांबली, सगळी टीम गावात वाट पाहत थांबली. आम्ही 4 वाजता तिथे गेलो. 4 वाजता एका घरामध्ये सगळी टीम बसलेली होती, सगळे सहकारी बसले होते.
एसडीएम बसलेले होते, प्रांत बसलेले होते, तिथं तहसीलदार बसले होते, DYSP बसले होते, आणि हे सगळे बसलेले असताना आमची मिटिंग झाली. आता वर जाऊन त्यांना काय सांगायचं आणि कशा पद्धतीने उपोषण थांबायचं, त्यांचा जीव वाचवायचा, या मुद्द्यावर चर्चा झाली. त्याची सगळी रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. कुणी म्हणू शकत नाही, फोटो आहेत माझ्याकडे, त्याचे व्हिडिओ काढलेले आहेत, सगळ्यांनीच काढलेले आहेत तिथं. कारण कोणाच्या अंगावर येऊ नये म्हणून सगळे. तिथे एक वकील होता, त्या वकिलांनी सगळे पॉईंट लिहून काढले आणि सगळेजण स्टेजवर गेले. आणि पुन्हा मनोज दादांनी काय सांगितलं, हे का ते असं करतात, माझ्याकडे त्यांची सुद्धा रेकॉर्डिंग आहे, मनोज दादांची. मनोज दादा म्हणलो मी, आता मला लय सांगितलं तुम्ही संयमित पत्रकार परिषद घ्या, तुम्ही लय आक्रमक बोलता. त्यांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, मी तुम्हाला योग्य वेळी ऐकून दाखवीन. काय माझा उद्देश हो, या माणसाला माझा काय दुश्मन आहे का, याने माझं काय फार वाटोळे केलं, काय केलं, असे असंख्य शेकड्याचे पुरावे माझ्याकडे येतं. मी हे तुमच्याकडे सादर केलं. मला एकच सांगा, मी आम्ही इतक्या दिवस थांबलो फक्त समाजाचं नुकसान होऊ नये. मी मराठा आहे, मला माहिती चळवळ किती दिवसांनी उभा राहते, किती दिवसांनी यश येतं. परंतु ह्या माणसाची जी अक्कल शून्यता आहे. आम्ही काय आरोप केले होते, आमचा जो आरोप होता ह्या माणसावर तो अपारदर्शकतेचा होता. हे कसं चॅनेल लावलं, लोकांनी का डोक्यावर घेतलं, सगळ्या मिटिंग. मग मी प्रश्न विचारला ना, लोणावळ्यामध्ये तुम्ही बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली, का सरकारी उच्चस्तरीय सरकारी अधिकारी मग काय मिटिंग घेतली. काल परदेशी आपण कोणीतरी विचारलं चॅनेलवाल्याने, काय उत्तर दिलं होते नाही, जरांगीने काय उत्तर दिलं माहितीये का, बंद दाराच्या आड का मिटिंग घेतली. ते म्हणले मला गार वाजत होतं. तुला लाल रक्कम नाही आला, मग गार वाजत होतं. हा, तुझ्या अंगावर 24 तास जो रग असतो ते न्यायचा ना, गार वाजत होतं. हजारो मराठा तरुण लोणावळ्यामध्ये, वाशीमध्ये बाहेर झोपलेले आहेत ना, त्यांना नाही गार वाजत, त्यांनाही गार वाजतं. आणि तू उत्तर आहे त्याचं, आपल्याकडे रेकॉर्डेड आहे ते उत्तर, गार वाजत होतं. मग गार वाजत असताना ठीक आहे, गार वाजत, मग मीडियावाले का आतला नेले तुम्हाला? लोणावळ्याच्या त्या बंद बंगल्यामध्ये तुम्ही आत काय चर्चा केली, काय डील झाली, काय डील झाली, उत्तर द्यावं लागेल. 36 तास वाशीमध्ये तुम्ही थांबला. जसा एखादा नवरदेव येतो, एखाद्या गावात पारावर एखादा नवरदेव येतो आणि मला घड्याळच पाहिजे, जुडीला काय असं, मला कपडाच पाहिजे, गाडीच पाहिजे, रुसून बसतो मी, कपडेच नाही घालणार, हेच नाही, रुसून बसला हा. वाश 36 तास वाशीत होता, 36 तास. कशासाठी, काय काय डील चालू होती, नीट ऐका. अजून मला सगळ्या मराठा बांधून मला किती शिवाय, मी तुम्हाला एक शब्द बोलणार नाही. माझ्या भोळे आहेत माझे लोक मराठा, त्यांना फार भावनिक येतं. भावनेचा टेम्पो वर करून त्यांना भडकवायचा आणि बुद्धीचा. माझ्या आजपर्यंत मला खूप ट्रोलिंग झालं, पण एकानं सिंगल लाईन मला उत्तर नाही दिलं. महाराज तुमचं हे चुकलं बरं का. मी आज पुरावा समोर सादर केला, एक लाईन चुकली. माझ्या सगळ्या मराठा बांधवांना ही विनंती आहे की 14 तारखेची जी कोट्यवधी लोकांची सभा बसली होती, त्या सभेमध्ये जरांगे पाटलांनी 6 मागण्या केल्या. 6 कोटी लोक आले. काय जे असतील तुम्ही आकडे काही पेपरांनी कोटी सांगितलं, काही लाख सांगितलं. तुम्ही सांगितले इतके लोक होते, इतक्या समाजाला तुम्ही आश्वासन दिलं. त्या सभेमध्ये मराठा समाजाच्या तुम्ही मागण्या जाहीर केल्या. काय मागणी होती 14 तारखेच्या सभेमध्ये, तुम्हीच ऐका, आता मी सांगतो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसक परत घेतो. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा. कोपरच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या हरामखोर नराधमांना फाशी देण्यात यावी. 2च वर बोलतो मी. त्या अंतरवादीतल्या 14 तारखेच्या प्रचंड मोठ्या सभेमध्ये यांनी सांगितलं की आमची मूळ मागणी मराठा समाजाला, काय शब्द वापरते त्यांनी, सर सकट, आपण पत्रकार बांधव याचे साक्षीदार आहात, मीडिया साक्षीदार आहे. लोणावळ्याच्या सभेमध्ये आतमध्ये जी गुप्त मिटिंग झाली ना बंद दाराच्या आड, त्याच्यामध्ये सरसकट शब्द सोडून दिला.
भाषण करायला आली परत तिथं, आणि भाषणात बोलता बोलता रेकॉर्डेड आहे, बारीक, माझ्या मराठा समाजाला बारीक पहा, बोलताना सांगितलं की आपल्याला सर, एवढं बोलले, लक्षात आलं अभी वो खतम हो गया मामला. सरसकट नाही म्हणले, सगळे सोयऱ्याचं आपल्याला कायदा झाला पाहिजे. आंतरवालीतून निघाले सरसकट साठी, आणि लोणावळ्यात आल्यानंतर मागणी बदलली, सगळे सोयरे. का हो जरांगे पाटील, असं काय झालं की तुम्ही सरसकट शब्द सोडला? काय झालं समाजाला सांगा ना तुम्ही, काय झालं? जो ड्राफ्ट आम्ही 18 तारखेला तुम्हाला तिथं दिला, तोच ड्राफ्ट तुम्ही तिथं वाशी स्वीकारला, गुलाल लावला. पुढे येणार 10 तारखेच्या याच्यावरती तुम्ही का सोडली ती मागणी? दुसरी मागणी त्यांनी केली, कोपर्डीच्या ताईच्या जे आहेत ते आरोपी, त्यांना फाशी झाली पाहिजे. ही मागणी कोणाकडे करावी? मॅटर न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. मग हे सरकारला मागणी करावी. कायद्याचं ज्ञान नेतृत्वाला असलं पाहिजे का नाही? कोणाला मागणी करावी? सरकारला फाशी द्या. सरकार काय पत्र काढीन का? या आरोपीला फाशी द्या. फाशी द्यायची सही कोण करीन? न्यायालय करीन. अकलीचा तपास नाही, बिलकुल नाही. पुढे जाऊन सांगतो, मी नेहमी म्हणलो मराठा समाजाचं नुकसान या माणसाने केलंय. मला सांगावंच लागेल, कारण माझ्यावर इतके घाणेरडे आरोप झालेत, अतिशय घाणेरडे आरोप झालेत. काय याची त्या लाखोंच्या 14 तारखेच्या सभेमध्ये काय मागणी होती? तिसरी मागणी आहे का यांची? मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी 4 एक दिवस अंतरावधीच्या सभेमध्ये काय म्हटले? जे 45 बांधव ज्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्यांना निधी मिळाला. निधी सरकारने दिला. आणि सरकारी नोकऱ्या वाशीच्या सभेत ही मागणी कुठे गेली? ज्या मराठा समाजाच्या युवकांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या घरातील सदस्यांना सरकारी नोकरी. अंतरावलीच्या सभेत आपण ती मागणी सरकारकडे गेली. ती मागणी कशी सुटली? का सोडली? मराठा समाजाने विचार करावा. हे सत्याची लढाई. मी तुमच्या समोर खरं वाजून दाखवलं. तुम्हाला समजत नसेल तर त्याच्यात मग मी काहीच करू शकत नाही. पुढचा एक किती नुकसान आहे, मला हे सांगायचं, किती नुकसान आहे या माणसाचं. मागणी काय केली? पुढची मागणी ऐका. अंतरावलीच्या लाखोच्या सभेतील 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बाहेर काढण्यात याव्यात. सारथी संस्थेमार्फत करण्यात आले आरक्षण 4 दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्वे करण्यात यावा. तो करण्यात आलेला नाही. सर्वे करून